ही जी प्रेरणा आहे ना ती अतिशय, म्हणजे मी स्वतः गेलेली आहे. महिला सक्षमीकरणाचा हा एकूण प्रवास दिसतोय. हां. या प्रवासामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले दिसत आहेत. बरोबर. तुम्ही आता एवढी उदाहरणं सगळी दिलीत, तरी सुरक्षितता, शिक्षण, पोषण आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये अजून कोणत्या बाबींवरती अधिक लक्ष देण्याची गरज वाटते? सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा म्हणजे 2 स्तरावर आहे. एक तर वैयक्तिक म्हणजे डायरेक्ट थेट हमला आणि एक सायबर गुन्हे खूप वाढलेले आहेत. मग महिलांचं ब्लॅकमेलिंग असू दे किंवा सायबर बुलिंग असू दे, ह्या प्रकरणामध्ये महिलांना खूप त्रास दिला जातो अनेकदा. तर मला असं वाटतं की सुरक्षिततेचा ज्यावेळी मुद्दा येतो त्यावेळी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, जसं की राजकारणामध्ये 33% आरक्षण आणणार आहे, तसंच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 33% महिला अधिकारी असाव्यात. तसंच एक महिलांसाठी एक महिला आयोगाचा एक सेल असतो कौटुंबिक सलोख्यासाठी, तसं सायबर सेल महिलांसाठी असावा असं मला वाटतं. आणि दुसरं मला नेहमीच वाटत राहिलेलं आहे की सुरक्षिततेचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी अंधारा जो भाग असतो तिथे लाईटची कमी असते किंवा निर्जन स्थळ असतं, अशा ठिकाणी महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार जास्त असतात. तर अशा ठिकाणी लाईटची व्यवस्था करणं आणि पोलिसांची गस्त वाढवणं हे जास्त प्रकारात याचा म्हणजे वेध घेतला पाहिजे. CCTV कॅमेरे जास्त प्रकारात बसवले पाहिजेत, म्हणजे महिलांना कुठेही एकटं वाटू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की शहरांना दत्तक घेतलं जातं, तसं एखादं शहर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सुद्धा एखादं गाव किंवा शहर दत्तक घ्यायला हवं असं मला वाटतं. एकूण अनेक योजना आणि एक उपक्रम देखील राबवले गेले आहेत